मालेगावात नशेच्या औषधांचा साठा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई। नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव परिसरात नशाकारक गोळ्या व औषधांची अवैध विक्री करणाऱ्या टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी केलेल्या छाप्यात तब्बल 6,35,879 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजाळ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी रात्री 11:50 पासून ते 21 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 पर्यंत मालेगाव शहरातील काडीकुठी मैदान परिसरातील पडीक इमारतीजवळ छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत पेट्रोलिडीन हायड्रोक्लोराईड आणि कोडीन फॉस्फेट असलेले 1200 कप सिरप बाटल्यांचे बॉक्स तसेच अल्प्रासेन 0.5 या नावाच्या अल्प्राझोलम गोळ्यांचा 4,480 स्ट्रिप्स म्हणजे 67,200 गोळ्या जप्त करण्यात आल्या। शिवाय सुमारे 2 लाख रुपये किमतीचे वाहन, 3 मोबाईल फोन आणि प्लास्टिकच्या क्रेट्स अथवा मुद्देमालही जप्त पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणात 4 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच आणखी एका गुन्ह्यातही आरोपीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या विशेष पथकासह नाशिक ग्रामीण तांत्रिक विश्लेषण शाखा आणि मालेगाव शहर पोलिसांनी संयुक्त सहभाग घेतला। नशाकारक औषधांच्या अवैध विक्रीविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे। नमस्कार, मी सूरज गुंजाळ, ॲडिशनल SP मालेगाव। आज मालेगाव शहर पोलीस स्टेशनने NDPS कायद्याअंतर्गत एक मोठी कारवाई केली। त्याच्या संदर्भातल्या प्रेस ब्रीफसाठी आपण आज जमलेलो आहोत। माझ्यासोबत माझे कलिग ASP सिद्धार्थ बरवाल, ज्यांच्याकडे मालेगाव शहर उपविभाग आणि मालेगाव कॅम्प उपविभाग याचा चार्ज आहे। मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे API गायकर आणि माझा संपूर्ण स्टाफ आजच्या प्रेस ब्रीफिंगला हजर आहे। मालेगाव नाशिक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर D.S. स्वामी सर यांनी आम्हाला NDPS याच्या विरोधात स्पेशल मोहीम राबवण्याची आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने मालेगावमध्ये विविध स्तरावरती NDPS अवेअरनेस आणि धडक कारवायांच्या बाबतीतल्या सूचना सरांनी दिल्यानंतर कारवाया चालू आहेत। काल 20 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव शहरामध्ये एक गुजरात येथील आरोपी आपल्याकडे कोडीन फॉस्फेटच्या कप सिरप आणि अल्प्राझोलम टॅबलेट, ज्याला गावामध्ये कुत्तागोली म्हणून संबोधलं जातं, असा मुद्देमाल घेऊन गावात विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली। त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 2,37,600 रुपयाच्या 1200 कोडीन फॉस्फेटच्या बॉटल्स, एकूण 10 बॉक्स, ज्याच्यामध्ये 120 बॉटल्स आहेत, अशा एकूण 1200 बॉटल्स